अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करते. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान कसं करायचं, त्याचं महत्त्व काय, तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना नियम काय, अटी काय, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे, तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे, काय उपाय करावे तारक मंत्राचे, हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राच्या तीर्थाचे अनुष्ठान कसे करावे, 3 दिवसात त्वरित फल देणारी अशी ही प्रभावी दिव्य सेवा आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करून बघा, नक्की अनुभव येईल. तारक मंत्र म्हणजे काय, तर तारक मंत्र म्हणजे संकटातून तारून नेणारा, भक्ताला धीर देणारा, आधार देणारा म्हणजे प्रभावी दिव्य असा हा तारक मंत्र. तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. प्रत्यक्ष आपल्या स्वामी महाराजांनी प्रत्येक भक्ताला दिलेली ही अनमोल भेट म्हणजे तारक मंत्र. जो कोणी संकटात आहे, दुःखात आहे, अडचणीत आहे, मार्ग मिळत नाही, असं वाटतं सगळं संपलंय, आता घरात आजारपण आहे, चिडचिड, कडकडीत खूप आहेत, मन खचून गेलंय, चारही बाजूंनी हरल्यासारखं वाटतंय, कुणाचा मदतीचा हात पुढे येत नाही, मग अशा वेळी फक्त स्वामींवर दृढ विश्वास ठेवा, भक्ती ठेवा, प्रेम ठेवा आणि ही सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर काढणार ही तारक मंत्राची चमत्कारिक, प्रभावी, उच्च कोटीची सेवा. फक्त एकदा करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. लगेच 3 दिवसात त्वरित अनुभव तुम्हाला जाणवेल. या अनुष्ठानाचं तीर्थ बघा, प्रत्येक दिवशी पाणी बदलून घ्यायचं असतं. पहिल्या दिवशी जे तीर्थ आपण बनवलं ते सर्वांनी तीर्थ प्यायचं, किंवा ज्या व्यक्तींसाठी तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत आहात तर तिन्ही दिवसांचं तीर्थ त्याच व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे. तुमच्या घरात सतत आजारपण असेल, मुलं हट्टीपणा करत असतील, कोणी व्यक्ती व्यसनी असेल तर तुम्ही त्या व्यक्तींसाठी हे तारक मंत्राचे तीर्थ बनवू शकता. 100% नव्हे तर 101% तुम्हाला फरक जाणवेल. तसेच घरातील कानाकोपऱ्यात तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही शिंपडू शकतात, कारण घरातील नकारात्मकता, करणीबाधा, वाईट शक्ती, वाईट ऊर्जा, अलक्ष्मी निघून जाते आणि घरात शांतता, सुख, समृद्धी येते. तसेच तारक मंत्राचं संकल्पयुक्त अनुष्ठान तुम्ही नोकरी, संतानप्राप्ती किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स असतील, मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तरी तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. बघा, सर्व समस्यांवर हा एकमेव उपाय आहे. कोणतीही समस्या असो, कोणतीही अडचण असो, कोणताही त्रास असो, त्याच्यावर तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करा. तुम्हाला 100% अनुभव हा येणारच. आता ही सेवा कशी करायची, तर बघा, ही सेवा आपल्याला संकल्पयुक्तच करायची आहे. संकल्प करणे म्हणजे आपण सेवेला बांधील असणे. सेवा करत असताना अनुष्ठानाची एकच वेळ तुम्हाला ठेवावी लागेल. पहिल्या दिवशी ज्या वेळेमध्ये केले त्या वेळेमध्ये तुम्हाला दररोज सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या. आज सकाळी तुम्ही सेवा केलीत, उद्या दुपारी केलीत, परवा संध्याकाळी केली तर असं अजिबात चालणार नाही. तुम्हाला वेळसुद्धा संकल्पामध्ये बोलायची आहे. मी तर म्हणेन की सकाळी ब्रह्ममुहूर्ताला शक्य असेल तुम्हाला तर सेवा करा. खूप शांत वातावरण असतं, मन प्रसन्न असतं, डोक्यात कुठलेही विचार नसतात, डोकं अगदी रिकामं असतं सकाळी. आपण जर संध्याकाळी ही सेवा केलीत, जर आपल्याला वेळ नसेल, तुम्ही प्रदोष काळामध्ये ही सेवा केलीत तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पण जर आपण सकाळी केलीत तर अतिशय उत्तम. दिवसभरात दिवस आपला जातो, ज्या घटना आपल्यासोबत घडतात त्या संध्याकाळी आपल्या डोक्यात टिकटिक करत समोर येऊन उभ्या राहतात. म्हणून म्हणते सकाळी आपलं डोकं रिकामं असते. तर कळालं तुम्हाला? तर बघा, आपलं मन प्रसन्न होतं. तारक मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला बळ येतं, आपल्या अंगामध्ये ताकद येते, शक्ती येते. तारक मंत्र म्हणत असताना एकाग्रता हवी. आता तुम्हाला ही सेवा करत असताना तुमची जी काही इच्छा असेल किंवा समस्या आहेत, ज्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात, तुम्हाला लवकरात लवकर अनुभूती यावी असं वाटत असेल तर सेवा अशा प्रकारे करा. तर संकल्प करताना तुम्हाला तुमच्या समस्या, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत. तर बघा, हे तारक मंत्राचं अनुष्ठान
तुम्ही 3, 5, 7, 11, 21, 51, 108 दिवसांचं अनुष्ठान तुम्ही करू शकतात. सर्वप्रथम तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं. जाताना सोबत खडीसाखर, नारळ, फुले सोबत न्यायचे आणि स्वामींसमोर नतमस्तक होऊन तुम्हाला स्वामींना तुमच्या ज्या काही अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या इच्छा, मनोकामना असतील, तर ते तुम्हाला सर्व स्वामींना सांगायचं आहे. तुमचं मन स्वामींसमोर मोकळं करायचं आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माऊली, मी 3 दिवसांचं तारक मंत्रांचं अनुष्ठान करत आहे, तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. कोणतेही विघ्न न येता माझी ही सेवा निर्विघ्न पार पडू द्यात. स्वामींना असं तुम्हाला सांगायचं आहे. तुमचे जे काही संकट, अडचणी असतील, दुःख असेल, आजारपण असेल, नोकरी, संतानप्राप्ती, ज्या काही समस्या असतील त्या तुम्हाला स्वामींना सांगायच्या आहेत. नारळ, खडीसाखर ठेवून स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे. बघा, जो स्वामींसमोर झुकतो त्याला इतर कुठेही म्हणजेच दुसऱ्यांसमोर झुकायची वेळ स्वामी कधीच येऊ देत नाहीत. स्वामींना न चुकता तुम्हाला त्रिवार मुजरा करायचा आहे आणि घरी यायचं. घरी आल्यानंतर दररोजची देवपूजा करून घ्या. दिवा तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंतर 2 अगरबत्ती बाजूला लावून घ्या. तुपाचा दिवा असेल, तुपाचा निरांजन लावा. तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर सेवेच्या पहिल्या दिवशी स्वामींना अभिषेक करायचा. पाण्याने, पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. नंतर स्वामींच्या मूर्तीला अत्तर लावून पंचोपचारे पूजा करावी. धूप, दीप वाळावं, चंदन, अष्टगंध मंजिरी, बेलपत्र, शमीपत्र, तुळशीचे पत्र किंवा तुळशीची मंजिरी तुम्हाला अर्पण करायची आहे. नंतर बघा, स्वामी महाराजांना जेव्हा तुम्ही अभिषेक कराल तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र, गुलाब पाकळ्या किंवा गुलाबजल आवर्जून टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. स्वामींची मूर्ती नसेल पण बघा, तुम्ही सेवा करताय, तुमच्या घरात छोटासा का होईना पण स्वामींचा फोटो हा तुमच्या देवघरात असायलाच हवा. आपण जर स्वामींची सेवा करतोय, अनुष्ठान करतोय, स्वामींचा फोटो असायलाच हवा. तर बघा, स्वामी आपले मायबाप आहेत, त्यांचा फोटो प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरात आवर्जून असायला हवा. स्वामींना दूध साखरेचा नैवेद्य ठेवा, पिवळे फुले अर्पण करा. आता सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. आता तरीही तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी सांगते. उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल घ्यायचं आणि तुमचं संपूर्ण नाव बोलायचं. पूर्ण नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं आणि तुमच्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत त्या बोलायच्या किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील त्या बोलायच्या आणि तुम्ही किती दिवसाचं अनुष्ठान करणार आहात तारक मंत्राचं ते बोलायचं आणि तुमची वेळ बोलायची, तुम्ही कोणत्या वेळेमध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात आणि स्वामींना विनंती करायची की माझी इच्छा पूर्ण होऊ द्यात स्वामी महाराज आणि माझ्याकडनं ही सेवा करून घ्या, असा संकल्प बोलायचा आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं तुमचं गोत्र बोलायचं. तुमचं संपूर्ण नाव बोलायचं. पूर्ण नाव झाल्यानंतर तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहिती नसेल, काश्यप गोत्र म्हणायचं. इच्छा, मनोकामना बोलायच्या, हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं. हा झाला संकल्प करून. नंतर तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छ पाण्याने 1 ग्लास भरून घ्यायचा. ग्लास भरून घेतल्यानंतर तुम्हाला 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या. नंतर तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा आणि तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस किंवा तुम्हाला शक्य असेल तर 21 वेळेस म्हणायचा. तुम्ही अनुष्ठान करताय, संकल्पामध्येच तुम्हाला बोलायचं की तुम्ही सेवा किती दिवसाची करताय, तुमच्या वेळेबद्दल बोलायचं. ठीक आहे. तर तारक मंत्र म्हणताना हलायचं नाही, डोलायचं नाही, मध्ये उठायचं नाही, मोबाईल बाजूला ठेवायचा, कोणाचा कॉल तुम्हाला घ्यायचा नाही. तर बघा, तारक मंत्र म्हणताना एकाग्रता हवी, मन शांत हवं, मनाच्या आतुरतेने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय,
स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर तुम्हाला शांततेने तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणेपर्यंत तुमचा उजवा हात त्या पाण्याने भरलेल्या ग्लासवरतीच ठेवायचा आहे. 11 वेळेस 21 वेळेस म्हणून झाल्यानंतर तुम्ही हात काढू शकता. त्यानंतर त्या पाण्याचं रूपांतर हे तीर्थामध्ये झालेलं असतं. खूप प्रभावी, दिव्य, चमत्कारिक हे तीर्थ असतं. हे तीर्थ वाया जाणार नाही, पायदळी पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. बघा, तुम्हाला खूप श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा करायची आहे. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे. नंतर हे तीर्थ ज्या व्यक्तीसाठी तुम्ही केलं त्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही संकल्प सोडताना त्या व्यक्तीचा आजारपण म्हणा किंवा त्या व्यक्तीची नोकरी म्हणा किंवा चिडचिडपणा म्हणा तुम्ही बोलले असाल तर त्या व्यक्तीलाच तुम्हाला हे तीर्थ द्यायचं आहे. तर ती व्यक्ती तीर्थ घेत नसेल तर पिण्याच्या पाण्यात तुम्ही देऊ शकता किंवा चहा कॉफीमध्ये देऊ शकता किंवा पिण्याच्या पाण्याचा माठ जो असतो त्या माठामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता. पण तुम्हाला एकटीच व्यक्ती ती पाणी पिणार आहे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण जी अगरबत्ती प्रज्वलित केली होती त्या अगरबत्तीची अगदी किंचित चिमूटभर विभूती आपल्याला त्या तीर्थामध्ये टाकायची आहे. आणि थोडी विभूती ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सेवा केलीत त्या व्यक्तीच्या कपाळावरती लावायची आहे. ताईंनो, तुम्ही जर ही सेवा मुलांसाठी केलीत तर मुलांचा चिडचिडपणा, हट्टीपणा कमी होऊन अभ्यासात त्यांचं मन लागेल. इतकी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये ताकद आहे. तर तुम्ही ही सेवा मुलांसाठी करा. आजारपण असेल, तुम्हाला वाटत असेल की आयुष्य संपलं आता, सर्व काय करावं कळत नाही, या तारक मंत्राची सेवा करा. हे तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्या, मग बघा अनुभव. बघा मैत्रिणींनो, ही तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा तुम्ही संकल्पयुक्त करत आहात, त्यामुळे नियम अटी लागू होणार आहेत. तर नियम कोणते? तर 3 दिवसांचं अनुष्ठान होईपर्यंत परान्न तुम्हाला खायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करावे लागेल. बघा, उपवास तुम्हाला करायचा नाही, मात्र सात्विक जेवणच तुम्हाला घ्यायचं आहे. घरामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य राहील. घरात स्वच्छता ठेवायची आहे. स्वामींची तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर शक्य असेल तर दररोज अभिषेक करायचा आहे. मैत्रिणींनो, इतकी प्रभावी, पॉवरफुल, चमत्कारिक ही तारक मंत्राच्या तीर्थाची सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा, 100% अनुभव येईल. स्वामींच्या चमत्काराच्या क्षणाचा अनुभव घ्या. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राचा छान असा अनुभव घ्या. ही सेवा आवर्जून करून बघा. तुम्हाला कोणत्याही संकटातून, कोणत्याही दुःखातून ही सेवा तुम्हाला 100% बाहेर काढेलच. तर असा होता आजचा व्हिडिओ. मैत्रिणींनो, आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा एका नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.